ही आणखीन एक वस्तू आहे, ही सुद्धा माझीच आहे. तुझे डोळे प्रश्न विचारतायत श्रीकांत. ही मी माझ्याकडे का ठेवली आहे? ही तुझीच खोली समज आणि हवे तितके दिवस आरामात राहा. त्यांनी काही सांगितलं? 100 रुपये त्यांना कशासाठी हवेत? नाही, मी विचारलंही नाही. अहो, आपण आधी त्यांना विचारूया, मग पैसे द्यायचा निर्णय घेऊया. उद्या तर मी येतेच आहे. रिकामा वेळ आहे, कामात घालवला तर सहजपणे जातो, नाहीतर खायला उठतो. तू माझा पाहुणा आहेस हरी. तू जागा असेल तर मी कसा झोपू शकेन? असं वेड्यासारखं का वागतोयस तू? हो हो, मी आहेच वेडा. कारण मला असं वाटलं की हे माझं घर आहे आणि समंजस माणसासारखं कसं वागायचं हे मला तुझ्याकडून शिकावं लागेल. हे घर तुझंच आहे हरी. मला असं म्हणायचं नव्हतं. मला तर फक्त एवढंच म्हणायचं की तू थोडा आराम करायला हवास. एवढंच राहिलं होतं. अच्छा सांग, काय करू तुला खायला? स्वयंपाक इथेच करायचा. तू करणार आहेस? वकील आणि अडाणी. तू तुझ्या वकिलीच्या कामाकडे लक्ष दे आणि मी स्वयंपाक करेन. तू फक्त एवढंच सांग की इथलं सामान कुठे आहे. सगळं तर तिथेच आहे. तू शोध कुठे काय ठेवलंय ते. तुला काही हवं असेल तर सांग, मी लगेच आणून देतो. तुला हवं ते बनव. बघू तरी तू स्वयंपाक कसा करतोस ते. तू त्यांच्याशी पैशांबाबत बोललास का? नाही बोललो तर भागणार आहे का? हो, त्याच तर देणार आहेत. संध्याकाळी ती येणार आहे घरी. स्वतःच विचार तू. मी कसा विचारणार? या वहिनी पण खूप निष्काळजी आहेत. बघ, सगळे मसाले सुद्धा नाही आहेत. आता स्वयंपाक चांगला नाही झाला तर मला दोष देऊ नकोस. तुझा दोष शक्यच नाही. बरं, मला जायचंय. हरी, ते 100 रुपये तुला आता लगेच हवेत का? संध्याकाळपर्यंत. ती सुद्धा संध्याकाळपर्यंत येईलच घरी. हे बघ श्रीकांत, पैसे तर तू मला देशीलच, पण आपण 5-6 दिवस एकत्र राहूया का? वहिनीला सांग नको यायला. काळजी करू नका म्हण. मी तुझी छान काळजी घेईन मित्रा. हरी, संध्याकाळपर्यंत ती येणार आहे. पैसे द्यायचा निर्णयही तीच घेणार आहे. बाकी विषय माझ्या काळजीचा तर ते तिचं काम आहे आणि तिला आयुष्यभर करावंच लागेल. हेच तिचं व्रत आहे आणि हीच तिची उपासना. आणि मी हेही जाणतो की माझ्यासोबत तुझी सुद्धा काळजी घ्यायचं सामर्थ्य आहे तिच्यात. तू आराम कर. मी काढलेलं चित्र पाहिलंस तू? अद्याप तरी रेषा दिसत आहेत. मला काहीच समजू शकलं नाही. संध्याकाळी येऊन पाहतो, बघू काही कळतंय का ते. ठीक आहे, निघतो मी. हरिप्रसन्नला या घरात सेवा करण्यासारखं काही काम मिळत नाही तोपर्यंत त्याचं चित्त थाऱ्यावर राहणार नाही. तो कृतज्ञतेच्या भावनेनं चहूबाजूंनी वेढला गेलाय आणि प्रत्येक काम इतकं समरस होऊन करतोय की जणू काही कर्तव्यांनी त्याला चारही दिशांनी जखडून टाकलं असावं. विशाल स्तूपाच्या समोर उभा एक माणूस, निरीच्छ, प्रचंड शक्तिशाली. जणू काही काळ्या कुट्ट अंधारात एखादी छोटी पणती मिणमिणत असावी. छोटीशी पण इच्छांनी, ऊर्जेने भारून गेलेली. हात पसरून काय दडला या डोळ्यांमध्ये? प्रेम, वेदना, विध्वंस, सुख आणि हा चेहरा. हे बघ सत्या, तुला सांगितलं तसंच तू कर. अजिबात चेष्टा मस्करी नाही, ठीक आहे? ताई, त्यापेक्षा मी घरी परत जाते. मला तसेही त्यांची खूप भीती वाटते. वेडी आहेस का? काही गडबड करू नकोस, कळलं? नमस्कार. तुम्ही सुखरूप आहात ना? असं वाटतं चित्रच काढत बसला होतास काय? सत्या, ती बॅग घे ग जरा. रामदयाल, हे सगळं वर नेऊन ठेव. चुकतंय, सगळं चुकतंय, सगळं चुकीचं होत आहे. हरी, ऐक ना हरी, गाडी बाहेर उभी आहे. वातावरणही सुंदर आहे. चल कुठेतरी फिरायला जाऊया. नाही, मला नाही येता येणार. पण ऐक ना, मला ज्याला 100 रुपये द्यायचे आहेत तो आता येतच असेल. मी त्याला वचन दिलंय. हरी, हे चित्र बघतोयस, हे पूर्ण होईल तेव्हा 100 पेक्षाही जास्त रुपये मिळतील आपल्याला. मी तुला त्याची गॅरंटी देतो. पैसे घ्यायला कोण येणार आहे हरी?
ते तर मला माहित नाही. दलाचा एक सदस्य आहे. पक्षाचं काम खोळंबलंय. त्यांना पैसे पोचवावेच लागतील. मला थोडा वेळ देशील का? मी जरा मोकळ्या हवेत फिरून येतो. पण ते पैसे. अरे काळजी नको करूस, मी लगेच परत येतो. आता तुझी वहिनी सुद्धा आलीच आहे इथे. आलोच मी. गाडी समोर थांबली आहे. श्रीकांत, एवढीच आहे तुझी निष्ठा देशाप्रती? अरे मूर्खा, 100 रुपये तुला किती शुल्लक आहेत? तो मुलगा आला तर मी त्याला काय उत्तर देणार? पैशांची व्यवस्था होऊ शकली नाही. कॉम्रेड समोर कोणत्या तोंडाने जाणार मी? नाही, हे मी घडू नाही देणार. अजिबात नाही. क्रांतीकडे हरिप्रसन्नाचा पाहण्याचा दृष्टिकोन अव्यावहारिक आहे. त्याच्यासमोर एक कातळ आहे. तो फुटेल किंवा फुटणारही नाही. हरी मात्र त्याच्यावर डोकं आपटतच राहणार आहे. श्रीकांतच्या मनात गुंतागुंत निर्माण झालीय. हरीच्या आत्म्याला अशी काय आस लागलीय की त्याच्या तो इतका अधीन झालाय? तो कुणीतरी वेगळाच भासू लागलाय. पण तसाही तो नेहमी विचित्रच भासायचा. पण खरंच भारताचं स्वातंत्र्यच त्याला भरकटवत नेत आहे का? श्रीकांतला या हरिप्रसन्नाची खूप काळजी वाटू लागली आहे. कारण तो द्विधा मनस्थितीतही असल्याचं त्याला दिसतंय. जणू काही त्याच्या मनामध्ये कुठल्या तरी प्रकारचा संघर्ष चालू आहे आणि त्यात तो स्वतः वाहत चाललाय. श्रीकांतला हरी आपल्या समोरचं आव्हान वाटतंय. कारण हरीला योग्य मार्गावर आणायची जबाबदारी आपलीच आहे असं त्याचं मत आहे. वहिनी आहेत का? मला हाक मारलीत का? हो वहिनी, मला ते 100 रुपये हवेत. आता या क्षणी? हो, मी श्रीकांतला म्हटलंही होतं आणि आपल्यालाही सांगतोय. तुम्हाला देणं शक्य नसेल तर तसं सांगा, अन्यथा आताच द्या. ज्या कामासाठी ते हवे आहेत ते काम थांबू नाही शकत. हे कुठे आहेत? हे हो, म्हणजे श्रीकांत तो तर बाहेर गेलाय. अच्छा, बरं तुम्ही चला, मी 2च मिनिटात आले. मी म्हंटल ना, मी लगेच येते. हे बघा, तुम्ही पैशांची काळजी करू नका. मला माहितीये की त्यातली एक दमडी सुद्धा तुम्ही स्वतःवर खर्च करणार नाही. म्हणून पैसे परत करू शकला नाही तरी मला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. काय माझं आहे आणि काय माझं नाही हे मला ठरवू द्या. पण मला एक कळून चुकलंय की माझे असतील असे 100 रुपये काय, असा 1 रुपया सुद्धा नाहीये तुमच्याकडे. हे बघा, ही सगळी चर्चा तुम्ही तुमच्या मित्राशीच करा. मला सांगून सगळं व्यर्थ जाणार आहे. मी याला पात्र नाही. अर्थात माझ्याकडे, मला म्हणायचं त्यांच्याकडे अतिरिक्त पैसा नाहीये. हो, माझ्याकडे या माझ्या बांगड्या आहेत. या हव्यात का तुम्हाला? तुम्ही येताय ना खाली? हो, मी आलेच मागोमाग. काय झालं? काय म्हणत होते ते? काही नाही, चल चल लवकर आवर. सत्या, तुलाच घाई तर नाहीये ना? आसू इथेच राहा. मी तुझ्या शिकवणीचंही बोलून येते. आणि तू लवकर स्वयंपाकघरात जा, चूल पेटव, काहीतरी स्वयंपाक सुरू कर. मी आले लगेच. ताई, मी त्यांच्याकडून नाही शिकणार. त्यावर आपण नंतर विचार करूया. आता तू स्वयंपाकाची तयारी कर. मला उशीर तर नाही ना झाला? या ना. मला कळू शकेल का की तुम्हाला हे पैसे का हवेत? नाही. आणि नकार देऊ शकते? अर्थातच देऊ शकता. हे तर आपण समजू शकता ना की अंधारात पैसे टाकणं चांगली गोष्ट नाहीये. शेवटी उपयोगी वस्तू आहे. पण अंधारात का म्हणून? मी अंधार नाहीये, माणूस आहे. मला का नाही देऊ शकत? कारण मी तुम्हाला द्यायला बांधील नाहीये आणि मी लाचारही नाहीये. मी कधी म्हटलं तुम्ही बांधील आहात म्हणून? पण हे कळलं नाहीये की अशी काय गरज आहे म्हणून तुम्ही माझ्या वहिनी आहात. सांगू शकता? यात सांगण्यासारखं काय आहे? वहिनी आहे
त्याच हक्काने नकारही देऊ शकते. म्हणजे तुम्हाला माझ्या पाप पुण्याची काळजी आहे? का बरं नसावी? हे बघा वहिनी, एक असा दल आहे, असे काही लोक आहेत जे देशासाठी हसत हसत आपले प्राणही द्यायला तयार आहेत. मी त्यांना वचन दिलंय. ते वचन मोडू का? तुमची परवानगी न मिळाल्यामुळे माझा शब्द मोडेल, चालेल? वचन तुम्ही दिलंय, मी नाही. पण मी तर दिलं आहे ना, आणि मी तुमच्या समोर आहे. ते तुम्ही बघा. मला काम आहेत, मी जातीये. कुठे निघाली सुनीता? थांब जरा. बोला हरिप्रसन्न. सुनीता, तुला मी कठोर होऊ देणार नाही. तू जशी पोळी देतेस तसे 100 रुपयेही देणार आहेस. मी तुला स्वतःवर अन्याय करू देणार नाही. पैसे पैसे आहेत तरी काय? ना धातू ना माती, मळ आहे. असा मळ ज्याला स्वच्छ करणंच योग्य असेल. पैसे? एवढी तुच्छ वस्तू सोडायला तू नकार देतेस? तुझा हा संकोच, तुझी माया, हे सगळं मरणापेक्षाही भीषण आहे. माझ्यासाठी तर हा मृत्यूच आहे. मला जायचंय. तू अजूनही नकार देतेस? हो. जा. मी सत्याला अभ्यासासाठी पाठवतेय. मला ते काही करायला जमणार नाही. पण मग सत्या माझ्यासोबत आलीये तरी कशाला? मी काही त्याला बांधील नाहीये. ठीक आहे, पण सत्यासोबत तर तुमचा काही वाद नाहीये ना? नाही. तरीही आपण मला माफ करा. आता सत्या येणार आहे. तिच्याशीच तुम्ही या सगळ्या विषयांवर बोलून घ्या. उफ, कोण आहे ही? खरंच कोण आहे तरी कोण ही? अगं, एवढा वेळ झाला तू काहीच केलं नाहीस? सगळं जिथल्या तिथेच पडलं अजून. कुठे ग ताई, मी करतेच आहे ना. चल मला दे, आण. अगं, तू अभ्यासाची पुस्तकं तर आणली आहेस ना? हो, एकच पुस्तक आहे. हो, एकच चालेल. असं कर, पुस्तक घे आणि त्यांच्याकडे जा. आता रिकामेच बसल्यात, शिकवतील तुला. काय झालं, ऐकलं नाहीस? ताई मी नाही, ते मी काय सांगतेय, ऐकणार नाहीयेस का? आता जा तू. जाऊन बघ तरी ते तुला शिकवू शकतात की नाही ते. चूक, सगळं चूक. माझाच बळी का दिला जातोय? मला ताईने पाठवले अभ्यास करायला. हो हो, का नाही? या. तुम्ही मला जरा 5 मिनिटं देऊ शकाल का? मग मी आता जाऊ? नाही, नको. बसा. पण मला वाटत नाहीये की मी शिकू शकेन. मग मी नंतर येऊ का? कधी येऊ? कधी? पण तुम्ही शिकायला येणारच, हेच तर कठीण आहे. नाही, तुम्ही म्हणत असाल तर येतच नाही. अच्छा, दाखवा बरं तुमचं पुस्तक. बघू तरी मला काय येतंय ते. पुस्तक तर खूपच फाटून गेलंय. असो, बघतो मी. हे माझ्याकडे ठेवून जा. बघतो काही येतंय का. कधीपर्यंत बघाल तुम्ही? मी उद्या संध्याकाळी परत येईन. तोपर्यंत बघून ठेवाल ना तुम्ही? हो, तोपर्यंत तर नक्कीच बघून ठेवेन मी. तुम्ही सेकंड इयरला आहात ना? हो हो. बरं, तुम्ही राहता तरी कुठे? मी राहतो कुठे, माझा काहीच ठाव ठिकाणा नाही. तो असावा तरी कशासाठी? नशीब मोठी गोष्ट आहे.
त्याच्या विरोधात लढणं तर व्यर्थ आहे. किती कठीण असेल ना हे. असं अशा प्रकारे सारखं इकडून तिकडे कायम नवीन ठिकाणाचा शोध. हो, खूप वेळा अडचण तर येतेच. मी अशा ठिकाणी राहिलोय की तुमचा विश्वासही बसणार नाही. अगदी तसंच ना, तुम्ही केलेल्या पोळ्या बघूनही अजिबात विश्वास बसत नाही. हे जे 2 हात आहेत ना, ते काहीही करू शकतात. पेंटिंग सुद्धा. शाबास. अरे वा, पाहिलास का तू सत्याचा अभ्यास? ही जर अशीच अभ्यास करत राहिली तर फर्स्ट क्लास आल्या वाचून राहणार नाही. सत्या द्विधा मनस्थितीत आहे. तिला हे सगळं एका षडयंत्राप्रमाणे वाटतंय. कदाचित तिच्या लक्षात आलंय की तिच्या ताईला आणि भाऊजींना तिच्यामध्ये आणि हरिप्रसन्नमध्ये जे काही व्हायला हवंय त्याचा अभ्यासाशी काही एक संबंध नाहीये. कळत नाही हे सगळे माझ्याच मागे का लागलेत. बस आता माझी सुटका गणितानेच होईल. अहो, तुम्ही आलात? किती उशीर केलात? जेवायला वाढू का? आईकडून आणलंय तेच आहे. सत्या कुठे? अभ्यास करतीये त्यांच्याकडे. नाही, तिथून तर ती पळून आली होती. असेल इथेच कुठेतरी. अहो, तुम्ही त्यांना पण बोलवा आणि दोघं एकत्र बसून जेवून घ्या. सुनीता, मी तुझ्याकडे पैशांचं बोललो होतो ना, आपण देऊनच टाकूया ना हरीला. त्याला खूप गरज आहे असं दिसतंय. देऊन टाका, पण आता या क्षणी माझ्याकडे रोख रक्कम नाहीये. म्हणत असाल तर चेक देऊ. त्यांना पैसे कशासाठी हवेत? आता तो काय करणार हे आपल्याला कळणं आवश्यक आहे का? नाही, अजिबात नाही. आपण व्यवहार थोडी करतोय की विचारायला त्याच्या मोबदल्यात काय मिळणार आहे. मला वाटतं आपण विषय वाढवायला नको. हे घ्या. नाही, माझा तुम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. पण आजच्या नंतर मी एकही कारण ऐकून घेणार नाही. आता फक्त काम संपवायला हवं आहे. तुम्ही निश्चिंत राहा सर. एकाही पैशाचा वायफळ खर्च होणार नाही. हरी, जरा इकडे ये. बेअरर चेक दिला तर तुझी काही हरकत नाही ना? घरात 100 रुपये तर नाही आहेत. बोल, तू म्हणत असशील तर देतो चेक. ठीक आहे, चेकही चालेल. आता हा बँकेत तर उद्या सकाळीच जाईल. काही हरकत नाही, ये माझ्यासोबत. नाही, याची गरज नाहीये. तू तुझं काम संपवून टाक आणि जेवायला ये. तुझी वहिनी वाट बघते. 1 मिनिट, ये तरी. हे आहेत माझे मित्र श्रीकांत. पाया पड यांच्या. हो. अरे सुखीरा. ठीक आहे, आता तू जा. ठीक आहे सर. आणि शक्य असेल तर यापुढे इथे येऊ नकोस. ठीक आहे? हो, येतो. चंद्रसेन, चंद्रसेन, इथे काय करतेस तू? काही नाही, अशीच उभी राहिले. हा मुलगा आता इथून गेला, त्याला ओळखतेस तू? कॉलेज मधला आहे. आणखी काय माहितीये? आणखीन फारसं मला माहित नाही. तुझ्या वर्गात शिकतो का हा? हो, माझ्याच वर्गात शिकतोय. आणि वर्गाच्या बाहेर कधी भेटलीयस याला? वर्गाच्या बाहेर? नाही, कधीच नाही. असं का विचारता तुम्ही? अच्छा, चल आपण जेवायला जाऊया. हरिप्रसन्नाने शिकवलं का तुला आज? नाही शिकवलं. शिकशील ना? मी नाही कधी म्हटले भाऊजी. चल. श्रीकांतला असंच वाटत होतं की सुनीताच्या मनातही अगदी हीच भावना आहे. हरिप्रसन्न आणि सत्याची जोडी ही अनुरूप वाटेल. तुम्हाला हे तर माहीतच असेल की मी कोणी बंडखोर नाहीये. आणि तू क्रांतिकारकही नाहीयेस. तुला हेच ऐकायचं होतं ना? सत्या, तू चल माझ घरात, आम्ही दोघे लगेच येतो. जेवण तयार आहे.
जरा हातपाय तरी धुवून घ्या. बस इथे. तुम्ही माझं म्हणणं समजूनच घेत नाही आहात. सतत कानाडोळा करताय. पहिल्या दिवसापासून सांगते की त्यांचा नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. सत्या, पुरे आता. तू असं किती ओळखतेस त्याला? अहो आता जाऊ द्या हो. हे तर खरंच आहे की त्यांना समजून घेणं खूप कठीण आहे. आणि हेही